श्यामची आई. लेखक साने गुरुजी. रात्र दुसरी. अक्काचे लग्न. आश्रमातील सायंकाळची जेवणे झाली. सायंकाळच्या जेवणानंतर प्रार्थनेच्या वेळेपर्यंत फिरावयाला वगैरे आश्रमातील मंडळी जात. आश्रम होता त्या गावी नदी होती. नदीचे नाव बहुळा. नदी तीरावर एक लहानसे महादेवाचे देऊळ होते. देवळाजवळ पिंपळाचे मोठे पुरातन झाड होते. त्याला पार बांधलेला होता. त्या पाराजवळ गावातील मंडळीही कधी कधी येऊन बसत असत. गोविंदा व श्याम बाहेर फिरावयास गेले होते. ते टेकडीवर जाऊन बसले होते. लहानगा गोविंदा पावा गोड वाजवीत असे. त्याने आपली बांबूची बासरी बरोबर घेतली होती व तो वाजवीत होता. कविहृदयाचा श्याम ऐकत होता. एकाएकी गोविंदा थांबला व त्याने श्यामकडे पाहिले. श्यामचे डोळे मिटलेले होते. तोंडावर गोड व मधुर असे तेज होते. चलताना आश्रमात प्रार्थनेची वेळ होईल. श्यामने डोळे उघडले. श्याम म्हणाला, गोविंदा, बासरी म्हणजे एक दिव्य वस्तू आहे. कृष्णाच्या मुरलीने पशुपक्षी दगडधोंडे विरघळून जात. ते बायकांच्या गाण्यात आहे ना वर्णन. यमुनाबाई वाहे स्थिर, नादे लुब्ध समीर रे. हालविना तरुवर पुष्पफळ पान रे. गोपीनाथा आले आले सारुनिया काम रे. वृंदावनी वाजविशी वेणू जरा थांब रे. गोविंदा, लहानपणी कोकणात सुट्टीच्या दिवसात पावसाळ्यात मी गोवाऱ्यांबरोबर रानात जात असे. गाई गुरे चरत व गोवारी अलगुजे वाजवीत. माझे चुलते छान अलगुजे करीत. लहानशी बांबूची नळी, पण तिच्यात केवढी शक्ती. हल्ली ती ब्रासची वगैरे कर्कश परदेशी अलगुजे विकत घेतात. 2 रुपये त्यांना पडतात. परंतु खेड्यापाड्यांतील गोरगरिबांना ही बासरी आहे. मधुर, सुलभ व सुंदर. बासरी हे आपले राष्ट्रीय वाद्य आहे. श्रीकृष्णाने ते रूढ केले आहे व ते 7 लाख खेड्यांत वाजविले जात आहे. वाजव, आळवते गीत. परंतु ती पहा, घंटा वाजत आहे. प्रार्थनेस चला. गोविंदा म्हणाला, हो चला. काय रे गोविंदा, काल मी बराच वेळ सांगत बसलो का? परंतु थोडी आईची पूर्वकथा सांगितली पाहिजे होती. आज लवकर आटवीन हो. श्याम म्हणाला, काल 10-12 मिनिटेच तुम्ही सांगत होता. उगीच आकडते नका घेऊ. मधून मधून निरनिराळे विचार व कल्पना येतात. त्यात आमचा फायदा असतो. तो वेळ व्यर्थ का जातो? गोविंदा म्हणाला. बोलत बोलत दोघे आश्रमात गेले. गच्चीवर प्रार्थनेची तयारी झाली. सारे जमले. गावातीलही काही मंडळी आली होती. घंटा वाजली. प्रार्थना सुरू झाली. स्थिरावला समाधीत स्थित्यप्रज्ञ कसासे वगैरे गीताईतील स्थितप्रज्ञाच्या लक्षणांची प्रार्थना सुरू झाली. ही प्रार्थना आता राष्ट्रीय प्रार्थनात जणू झाली आहे. प्रार्थना संपताच श्यामच्या गोष्टीसाठी मंडळी अधीर झाली. श्यामने गोष्टीस सुरुवात केली. माझ्या आईचे प्रेम आम्हा सर्व भावंडात आमच्या बहिणीवर जरा जास्त होते. माझी बहीण जणू आईचीच प्रतिमूर्ती होती. आम्ही तिला अक्का म्हणतो. माझी अक्का दया व क्षमा, कष्ट व सोशिकता यांची मूर्ती आहे. तिला सासरी सासूरवास झाला, परंतु माहेरी तिने कधी सांगितले नाही. तिने स्वतःच्या मुलास एक चापटही मारली नाही. मुलांचा राग आलाच तर दूर उठून जाते व राग शांत करून येते. माझ्या अक्काच्या लग्नाच्या वेळची गोष्ट आहे. अक्काचे कितीतरी दिवस लग्नच जमले नव्हते. तिला मंगळ होता, त्यामुळे अडचणी येत. शिवाय हुंड्याची अडचण होतीच. आमचे नाव होते मोठे. बळे घर पोकळ वासा अशातली गत झाली होती. पूर्वीच्या इतमामाप्रमाणे राहावे असे काही मंडळीच घरात वाटे व कर्ज वाढत होते. माझ्या अक्काला 17 ठिकाणी नाचविली. कोठे मुलगी पसंत पडली तर हुंडा आड येई. हुंडा म्हणजे मुलीच्या मानेवरचा धोंडा असतो. या हुंड्याच्या त्रासाने मुलींच्या शरीराची वाढही नीट होत नाही. त्यांना आतून चिंता जाडीत असते. मुलगी वाढत चालली, एकदा लवकर उरकलेच पाहिजे. कोठे बयेचा नवरा असेल कोणास माहीत, असे शब्द मुलींच्या कानावर येत असतात. त्यांना जीवन नकोसे होते. आपल्या देशातील तरुणच नादान.
या हुंड्याची चाल नाहीशी व्हावी म्हणून 20 वर्षांपूर्वी स्नेहलतेने बंगालमध्ये स्वतःला जाळून घेतले. त्यावेळेस क्षणभर तरुणांनी हुल्लड केली, सभा भरविल्या, ठराव केले, परंतु पुन्हा सारे थंड. हुंडे पाहिजे, शिक्षणाचा खर्च पाहिजे, अंगठी पाहिजे, दुचाकी पाहिजे, घड्याळ पाहिजे. मुलीचे पैसे घेणे वा मुलाचे घेणे दोन्ही गोष्टी सारख्याच निंद्य. गायीसही विकू नये असे सांगणारा माझा थोर धर्म, परंतु त्याच धर्माचे अनुयायी मुलामुलींसही विकतात. या परता अधर्म कोणता? तोंडाने धर्माचा तोरा सारे मिरवतात, पण कृतीने धर्माची सारी थट्टाच आहे. उदार हृदये ज्यांची असावीत ते तरुणही मेलेलेच. निंद्य गोष्टीबद्दल बंड उभारण्याचे जोपर्यंत धैर्य होत नाही तोपर्यंत काही नाही. आपल्या बहिणींच्या जीवनाचा कोंडमारा करणाऱ्या रूढी व चाली ज्यांना टाकवत नाहीत त्यांना स्वातंत्र्य प्रिय आहे हे मी कसे म्हणू? असे जगाने कसे म्हणावे? परंतु जाऊ दे, मी भावनाभरात कुठेतरी वाहत चाललो. तुम्ही भलतीकडे वाहवत चाललेत तरी आम्हाला मदच मिळणार. आड रानात शिरलात तरी फुलेच दाखवणार. तुम्ही बोलत राहिलेत म्हणजे पुंगी ऐकून नाक डोलतो तसा आमचा अंतरात्मा डोलू लागतो. नामदेव म्हणाला, तुमचे काहीही असो ते गोड लागते. तुम्हीच ना शाहूनगरवासी नाटक मंडळीतील प्रख्यात नट गणपतराव यांची गोष्ट सांगितली होती. हॅमलेटचे नाटक जाहीर केलेले असावे, परंतु गणपतराव रंगभूमीवर येऊन तुकाराम नाटकातीलच बोलू लागत. प्रेक्षक म्हणत तेच चालू राहू दे. गणपतरावांचे सारेच छान. तसेच तुमचे. तुम्ही गोष्ट सांगा वा प्रवचन द्या, आम्हाला आनंदच आहे. गोविंदा म्हणाला, मग अक्काच्या लग्नाचे काय झाले? रामने विचारले. श्याम म्हणाला, रामची आपली मुद्द्याशी गाठ. बरे तर ऐका. पुष्कळसे हिंडल्या फिरल्यावर जमले एकदाचे लग्न. लग्न रत्नागिरीस व्हावयाचे होते. आम्हा सर्वांस पालगडाहून रत्नागिरीस जावयाचे होते. मी तेव्हा 6-7 वर्षांचा असेन. मला फारसे आठवत नाही, परंतु आईच तो प्रसंग सांगत असे. मला तो खवळलेला समुद्र, त्या बैलगाड्या, ते सारे आठवत आहे. गावातील व घरची 50-150 मंडळी निघाली. बरोबर गडी माणसे होती. बैलगाड्या हरणे बंदराला लागल्या. त्यावेळेस बोटीची फार वाईट स्थिती होती. हरणेला धक्का नव्हता. पडाव समुद्रात कमरेहून अधिक पाण्यात उभे असत. तांडेलाच्या खांद्यावर बसून त्या पडावात जाऊन बसावयाचे. नंतर ते पडाव बोटीजवळ जावयाचे. हरणे बंदर जरा त्रासाचे होते, तरी तेथील देखावा फार सुंदर आहे. हरणेचे पूर्वीचे नाव सुवर्णदुर्ग. हरणेच्या किल्ल्याच्या ओव्या बायकांमध्ये रूढ आहेत. हरणेच्या किल्ल्यावरी तोफ मारिल्या दुहेरी, चंद्र काढिल्या बाहेरी इंग्रजांनी. चंद्रसेन राजाला इंग्रजांनी बाहेर काढला असे ही ओवी सांगते. हरणेच्या समुद्र तीरावर नारळीची घनदाट वने आहेत. समोरच उचंबळणारा सागर पाहून ती माडाची झाडे आपल्या मानासारख्या नाचवीत असतात. समुद्राची गंभीर गर्जना 6-6 कोस ऐकून जाते. हरणेला दीपगृह आहे. उंच टेकडीवर लाल फिरता दिवा आहे. येथे खडक आहेत अशी सूचना न बोलता तो गलबतास देत असतो. संतही असेच उंच जीवनावर उभे राहून जगाला मुकेपणाने मार्गदर्शन करीत असतात. संत हे भवसागरातील दीपस्तंभच. संत कृपेचे हे दीप करीती साधका निष्पाप. अशा अभंगाचा चरण जमलेल्या गावातील मंडळींपैकी एकाने म्हटला. खेडेगावातील वारकरी वगैरेंच्या तोंडी कितीतरी अभंग, ओव्या वगैरे असतात. त्यांना जितके पाठांतर असते तेवढे आम्हा सुशिक्षितांस नसते. सुशिक्षितांस इंग्रजी कवी माहिती असतात, त्यांची वचने त्यांना पाठ, परंतु ज्ञानोबा तुकाराम यांची त्यांना आठवण नसते. श्याम म्हणाला, तो लाल दिवा रात्री किती सुंदर दिसतो. रात्री आकाशात चंद्र असावा, समुद्राला प्रेमाची भरती येत असावी. त्यावेळेस समुद्राच्या वक्षस्थळावर शेकडो चांद नाचताना दिसतात. आपल्या गोजीरवाण्या गोऱ्या गोमट्या मुलाचे शेकडो फोटोच समुद्र काढून घेत आहे असे वाटते. समुद्राचा का चंद्र मुलगा? एका लहान मुलाने विचारले. हो, समुद्र मंथनाच्या वेळेस तो 14 रत्नांबरोबर बाहेर पडला.
अशी कथा आहे. परभारे नामदेवानेच उत्तर दिले. श्याम वर्णनाच्या भरात होता. आपल्या मुलांच्या अंगाखांद्यावर घालण्यासाठी समुद्राने दागदागिने आणले आहेत की काय असेही मनात येते, किंवा चंद्र शेकडो रुपये घेऊन खाली लाटांशी खेळण्यासाठी उतरला आहे असे वाटते. सारी मौज असते. वारे वाहत असतात, नारळी डोलत असतात, लाटा उसळत असतात, दीप चमकत असतो, चंद्र मिरवत असतो आणि पडाव भरत असतो. तांडेल व खलाशी यांची आरडाओरड चाललेली असते. कोणाचे सामान राहून जाते, कोणाचे बदलते, कोणाचे हरवते, कोणाला पडाव लागतो, कोणाला उलटी येते, ती एखाद्याच्या अंगावर होते व मग तो उसळतो. हिंदुस्थानातील सारी अव्यवस्था, सारा गोंधळ, सारा उदासीनपणा, सारी सहानुभूती शून्यता तेथे दिसून येते. आम्ही पडावात बसलो. पडाव चालू झाले. वल्हवणारे वल्ही मारू लागले. चुबुक चुबुक पाणी वाजत होते. वाऱ्यामुळे लाटांचे तुषार अंगावर उडत होते. शाब्बास, जोर से, असे वल्हवणारे म्हणत होते. पडावात खेचाखेच होती. माझी आई अंगावरच्या मुलाला घेऊन बसली होती. माझी एक आत्याही तेथे बसली होती. आत्याचेही अंगावर पिणारे मूल होते. आत्या आजारी असल्यामुळे तिच्या अंगावर दूध नव्हते. वरचे दूध मुलाला पाजीत, परंतु वरच्या दुधाने तान्ह्या लेकरांना फारसे समाधान होत नाही. आईच्या दुधाची चव न्यारीच असते. ते नुसते दूध नसते, त्यात प्रेम व वात्सल्य असते. म्हणून ते दूध बाळाला बाळसे देते, तजेला देते. ज्या देण्यात प्रेम आहे त्या देण्याने देणारा व घेणारा दोघांस परम सुख होते. किनाऱ्यावरील बैलगाड्यांच्या बैलांच्या गळ्यातील घंटांचा आवाज दुरून कानावर येत होता. बंदरावरचे दिवे अंधूक दिसत होते. बोट दूर दिसावयास लागली होती. तिचा वरचा दिवा दिसू लागला होता. तरी बोट बंदरात येऊन तिला पडाव लागावयास अर्धा तास लागला असता. अरे, चावतोस काय असा? काय आहे प्यायला त्यात? असे आत्या आपल्या मुलावर ओरडली. तो मुलगा अधिकच रडू लागला. काही केल्या राहीना. पडावातही गर्दी होती. इकडचे तिकडे व्हावयास जागाही नव्हती. आजूबाजूला जेव्हा पुष्कळ लोक असतात तेव्हा जर मूल रडावयास लागले तर आयांना मेल्यासारखे होते. आपल्या मुलाने हसावे, खेळावे, सर्वांनी त्याचे कौतुक करावे, त्याला घ्यावे, नाचवावे, मुके घ्यावे, यात आयांना परमानंद असतो. ते पाहून कृतार्थ वाटते. परंतु मूल जर रडू लागले तर मात्र फजिती. हसऱ्या मुलाला सारे घेतात, रडणाऱ्याला कोण घेणार? वास्तविक रडणाऱ्याला घेण्याची जास्त जरुरी असते, परंतु त्याचाच सारी तिटकारा करतात. जगात सारे सुखाचे सोबती, दुःखाला कोणी नाही. दिनाला जगात कोणी नाही, पतिताला कोणी नाही. ज्याला सहानुभूतीची अत्यंत जरुरी त्यालाच त्याची अत्यंत वाण. दिनको दयालू दानी दुसरा न कोई. मूल रडू लागले तर ती कटकट होते. झालं काय कार्ट्याला रडायला? अहो, असाच रोज रडतो, वगैरे बोलणी आईच्या कानांवर येतात व तिला वाटते की मुलासकट पृथ्वीच्या पोटात गडप व्हावे. चावचाव करणारी तमासगीर मंडळीच जगाच्या बाजारात फार फार. माझ्या आत्याला त्यावेळेस तसेच झाले. मूल तर राहीना. माझी आई जवळच होती. माझ्या आईने आपल्या मुलास गड्याजवळ दिले व ती आत्याला म्हणाली, वंस, माझ्याजवळ द्या त्याला, मी त्याला घेते हो. आईने प्रेमाने आत्याच्या मुलाला घेतले व त्याला पाजले. तो बाळ पोटभर माझ्या आईच्या अंगावर प्याला, हसू खेळू लागला. आई त्या लग्नात स्वतःच्या मुलासही रडवी, परंतु वंसांच्या मुलाला अगोदर शांत करी. मुलांना काय, गोड दूध आईचे मिळाले की राजेच ते. आत्याचे मूल रडू लागताच आईने घ्यावे, पाजावे. आईने कधीच कुरकुर केली नाही. उलट तिला त्यात परमधन्यता वाटे, परम सुख व समाधान वाटे. माझी आई ती गोष्ट एखाद्या वेळेस सांगे व म्हणे, श्याम, श्याम, अरे जवळ असेल ते दुसऱ्यास द्यावे, दुसऱ्याचे अश्रू थांबवावे, त्याला हसवावे, सुखवावे. या आनंदासारखा आनंद नाही जगात. स्वतःच्या मुलाचे श्याम कोणीही कोडकौतुक करतील, परंतु दुसऱ्याच्या मुलाचेही करील तितक्याच प्रेमाने करील तोच थोर. रात्र दुसरी समाप्त. रात्र तिसरी. मुकी फुले.
बारकू, भाकरी खाल्ली की नाही रे? येतोस ना आश्रमात? शिवाने विचारले. आई, वाढ ना लवकर, तिकडे सुरू सुद्धा होईल गोष्ट. बारकू आपल्या आईला घाई करू लागला. कसल्या रे रोज उठून उठून गोष्टी ऐकता? रोज तुझी घाई. जा उपाशीच, नाहीतर आल्यावर भाकर खा. बारकूची आई म्हणाली. बारकू खरंच निघाला. त्याला त्या भाकरीपेक्षा गोष्टीच आवडत. त्याच्या पोटाला भाकर पाहिजे होती, परंतु त्याच्या हृदयाला श्यामच्या गोष्टीच पाहिजे होत्या. बारकू व शिवा जल्दीने निघाले. वाटेत ठेच लागली तरी त्याचे शिवाला भान नव्हते. बोलो बंसरी धरिनू जय जयकार, श्याम सुंदर हरिनू जय जयकार, अशी आश्रमातील भजनाची धून ऐकू येत होती. बारकू आणि शिवा आले. तो शेवटचे समाप्तीचे श्लोक म्हटले जात होते. अहिंसा सत्य अस्तेय, ब्रह्मचर्य संग्रह, शरीर श्रम स्वाद, सर्वत्र भयवर्जन, सर्वधर्मी समानत्व, स्वदेशी स्पर्श भावना, ही एकादश सेवावे, नम्रत्वे व्रत निश्चय. श्यामने गोष्टीस सुरुवात केली. आज मी फुलांची गोष्ट सांगणार आहे. लहानपणी मला फुलांचा फार नाद होता. फुलासारखी सुंदर व पवित्र वस्तू जगात कोणतीच नाही. पृथ्वीवरच्या फुलांनी व आकाशातील ताऱ्यांनी माझ्या जीवनावर अनंत परिणाम केलेले आहेत. माझ्या वडिलांनाही फुलांचा फार नाद. पूजेला भरपूर फुले त्यांना पाहिजे असत. जास्वंद, कर्ण, गुलाब, रास्तुरा वगैरे नाना फुलझाडे शेतावर होती. माझे वडील गणपतीचे मोठे भक्त. दररोज 21 दुर्वांची जुडी ते गणपतीला वाहावयाचे. खुरटलेल्या वाळलेल्या दुर्वा त्यांनी कधीही वाहिल्या नाहीत. वाटेल तितके लांब जातील, परंतु हिरव्यागार झुपकेदार लांब दुर्वा ते घेऊन येतील. देवाला साधी दुर्वा वाहवायची, ती तरी चांगली नको का, असे ते म्हणत. माझ्या वडिलांपासून फुलांचे वेड मी घेतले, परंतु आईपासून फुलावर प्रेम करावयास शिकलो. मी फुलांसाठी पहाटे उठत असे. आमच्या गावात बकुल वृक्ष पुष्कळ होते. बकुळीची फुले फारच सुंदर व सुवासिक असतात. त्यांच्यात मधही असतो. लहान लहान जणू मोतीच अशी ती दिसतात. लहान लहान बटणेच जणू असे वाटते. बकुळीच्या फुलांच्या मी परड्या भरभरून आणावयाचा. सकाळी फुले जमवून ठेवावयाची व 10 वाजता शाळा सुटून आल्यावर त्यांचे हार करावयाचे. वडील ते देवळातील देवांना नेऊन घालीत. सकाळी बकुळीची मोत्यासारखी फुले जमवावयाची व सायंकाळी गुलबक्षीची फुले गोळा करावयाची. सायंकाळी गुलबक्षीची फुले जमविण्यासाठी शाळा सुटताच मी पळत जात असे. दुसऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या गुलबक्षीची फुले जमवण्यासाठी शाळा सुटताच मी पळत जात असे, कारण त्यांना ती थोडीच हवी असत. फुलांची आवड आहे कोणाला? देवपूजा कोणाला हवी आहे? देहपूजा करणारे सारे होत आहेत. फुलं तोडून कोणी शेंबड्या नाकात कोंबतील, नाहीतर घामट केसात कोवतील. फुले देवाच्या पूजेसाठी फार थोडी तोडावी, नाहीतर ती झाडावरच शोभू द्यावी. तेथे ती देवालाच वाहिलेली आहेत. आज मी फुले तोडू शकत नाही. फूल म्हणजे परमेश्वराची रसमयी सौंदर्यमयी मूर्ती असे मला वाटते. परंतु लहानपणी देवासाठीच तोडून मी जमवीत असे. गुलाबाक्षीच्या फुलांसाठी मुलामुलीत भांडणे व्हावयाची. गुलबक्षीचे फूल फार फार सुंदर असते. फुलांचा देठ लांब, बारीक व कोवळा असतो. देठाच्या टोकाला बारीक मणी असतो. गुलबक्षीची फुले नाना रंगाची असतात. पिवळी, पितांबरी, लाल, पांढरी, शिटकावाची कितीतरी प्रकार त्यात असतात. गुलबक्षीचे काळे मणी फारच सुंदर दिसतात. माझी आई तुळशीच्या अंगणात बसून त्या फुलांच्या माळा करी. गुलबक्षीची फुलांची माळ फुलांचे देठ एकात एक गुंतवून करतात. त्याला सुई दोरा लागत नाही. या माळांचेही अनेक प्रकार असतात. तोड्याची माळ, दुहेरी माळ, बायका निरनिराळ्या तऱ्हेने ती गुंफतात. त्या दिवशी रविवार होता. रोज शाळा सुटल्यावर सर्वजण फुले वेचावयास जात असू. पाटी दप्तर घरी ठेवून जो आधी पळत जाई त्याला अधिक फुले मिळत. परंतु रविवारी कोण केव्हा जाईल याचा नेम नसे. त्याच्या आधीच्या रविवारी मला एक सुद्धा फूल बाकीच्या मुलांनी मिळू दिले नाही. म्हणून त्या दिवशी मी निश्चय केला की आज आपण सारी फुले आणावयाची.
लवकर जाऊन कळ्याच तोडून आणावयाच्या असे मी ठरवले. गुलबक्षीची फुले 4 वाजल्यावर फुलू लागतात. सायंकाळी नीट फुलतात. फुले फुलू लागण्याच्या आधीच मी जावयाचे ठरविले. बाहेर ऊन होते तरी मी निघालो. एक फडके बरोबर घेतले होते. 3 वाजण्याचा सुमार असेल. आमच्या शेजारच्या धोंडोपंत मास्तरांच्या व गोविंद शास्त्र्यांच्या घरापाठीमागील गुलबक्षीच्या कळ्या मी तोडल्या. गुलबक्षीच्या न फुललेल्या कळ्यांना घुबे म्हणतात. ते सारे घुबे मी तोडून आणले. घरी आल्यावर मी एक ताम्हण घेतले व त्यात पाणी घालून कळ्या टाकून ठेवल्या. संध्याकाळी आई म्हणाली, आज फुले नाही का रे आणायला जात? मागच्या रविवारसारखा उशिरा गेलास तर एक सुद्धा नाही हो मिळणार. मग रडत बसशील. माळेला नाही तर नाही, पण धूप आरतीला तरी 4 आणून ठेव. मी तर केव्हाच आणून ठेवली आहेत. तू माळ करतेस का? मी विचारले. आण तर. मी येथेच तुळशीजवळ बसते, म्हणजे घरात डेखे पडायला नकोत. आई म्हणाली. मी ताम्हण आणावयास गेलो, परंतु ताम्हणातील फुले नीट फुलली नव्हती. ते पाहून मी खट्टू झालो. ती फुले परडीत घालून मी आईजवळ नेऊन दिली. हे रे काय, पाणीसे ठिपकत आहे. कळ्यास तोडून आणल्या होत्याच वाटते, तरीच नीट फुलली नाहीत. श्याम, अरे झाडावर नीट फुलू तरी द्यावे की नाही त्यांना? एवढा काय आदर्शासारखा गेला सुतावळा होऊन? असे आई मला बोलत होती. तोच शास्त्री बोवांकडची, धोंडोपंतांकडची बन्या, बापू, बाबी सारी मुले आली. श्यामने तुमच्या सारी आणली हो फुले तोडून, आम्हाला एकही ठेवले नाही याने. बाबी म्हणाली. का रे श्याम, केव्हा चोरट्यासारखा जाऊन घेऊन आला सारी फुले? बापू बोलला. चोरट्यासारखा? मी नेहमी नाही वाटते तुमच्याकडे फुले नेण्यासाठी. मी म्हटले. नेहमी आपण सारी जण बरोबर असतो. बन्या म्हणाला. तुम्ही मागच्या रविवारी मला उशीर झाला तेव्हा एक तरी फुल ठेवले होते का माझ्यासाठी? मी विचारले. पण मी माझ्या परडीतले देत नव्हते का? तूच फणगाराने निघून गेला. मला का नाही थांबलात? बरे, पाहून घेईन असे म्हणून तू गेलास. हा असा आज सूड घ्यावयाचा होता वाटते. बाबी म्हणाली. माझी आई सारे ऐकून घेत होती. ती शांतपणे म्हणाली. बन्या, बापू, ही घ्या तुम्हाला फुले. पुन्हा नाही हो श्याम असे करणार. नाही ना रे श्याम. असे म्हणून आईने त्यांना फुले दिली. श्याम, येत जाओ रोज संध्याकाळी फुले वेचायला, नाहीतर राग धरावयाचाच तू. का आत्ताच येतोस? आपण छाप्पो पाणी, नाहीतर लक्ष्मीबाई, ताक दे, डेरा फुटला, मळकं दे, तो खेळ खेळू. बन्या म्हणाला. माझी आई म्हणाली. आता उशीर झाला आहे, उद्या खेळा हो बन्या. बापू. मुले गेली. माझे तोंड गोरेमोरे झाले होते. आई मला म्हणाली. श्याम, दुसऱ्याच्या घरची फुले त्यांना न सांगता सवरता आणू नये. त्यांना विचारून आणावी. आपण आधी गेलो तर त्यांना हाक मारावी. परंतु सर्वात वाईट गोष्ट म्हणजे अशी मुकी फुले तोडून आणणे. तू अधीर झालास, परंतु पदरात काही पडले नाही. फुलांना झाडावर नीट फुलू द्यावे. बाहेरच्या पाण्यात कळ्या किती वेळ टाकल्या तरी फुलत नाहीत. आईच्या दुधावर बाळ पोसते तसे बाहेरच्या दुधावर पोसत नाही. घरच्या साध्या अन्नाने जशी पुष्टी येते तशी खानावळीतील दुधा तुपानेही येत नाही. झाडे म्हणजे फुलांच्या माता. झाडे कळ्यांना जीवनरस पाजित असतात, त्यांना फुलवितात. झाडांच्या मांडीवरच कळ्या चांगल्या फुलतात. फुले फुलली म्हणजे मग ती देवासाठी आणीत जा. आपल्या देवाला 2 कमी मिळाली तरी चालतील. बन्याच्या घरच्या देवांना मिळाली तरी ती देवांनाच ना. कोठे केली तरी ती देवालाच मिळतील. आपल्या घरातील देवांना सारी फुले हवीत असे वाटू नये. ते देवाला आवडणार नाही. देवाच्या पूजेत सर्वांनी भाग घ्यावा. देवाला 1 फूल मिळाले तरी पुरे, परंतु नीट फुललेले वहा. गड्यांनो, अशा खुडून आणलेल्या मुक्या कळ्यांबद्दल मातेलाच वाईट वाटेल. आई आपल्या लहान मुलांना मांडीवर खेळविते, घरात वाढविते व मग त्यांना जगाच्या सेवेस देऊन टाकते. त्याप्रमाणेच फुलझाडे फुलांना वाढवितात, रसमय गंधमय करतात व ती विश्वंभराच्या पूजेस देण्यासाठी तयार असतात.
अर्धवट खुडून आणलेल्या कड्या नीट फुलत नाहीत. अर्धवट कामे नीट फुलत नाहीत, फळत नाहीत. जगात अर्धवट काही नको. जे कराल ते नीट नेटके संपूर्ण यथासांग करा. उशीर लागला तरी हरकत नाही. काहीतरी वेडेवाकडे करण्यापेक्षा न केलेले बरे. माझी आई मला म्हणे, श्याम, मुक्या कड्या नको हो तोडू. त्यांना फुलायला संधी दे. त्यांना नीट फुलू दे. रात्र 3 समाप्त.